म्हणजे पैशाच्या पाकिटाचं वजन इतकं प्रचंड या पोलीस खात्यावर आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या हॉटेलमध्ये डील केलं, कोणाबरोबर फोन केले आणि हे सगळे पोलीस अधिकारी हे पब चालवतात। ही जे अग्रवाल परिवार आहे हा कायम पैशानी खरेदी करून अनेक गुन्हे पुणे शहरामध्ये पचवण्याचं काम केले। हाही गुन्हा पचवला होता, पण जागृत पुणेकर असल्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची धावपळ झाली, गृह खात्याची धावपळ झाली। म्हणजे पैशाच्या पाकिटाचं वजन इतकं प्रचंड या पोलीस खात्यावर आहे आणि त्याच्यामुळे कमिशनरांनी खऱ्या अर्थाने त्याच दिवशी जर त्यांचं काही नसतं तर त्यांनी त्या पोलीस तपास अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, कारण ते कायद्याच्या दृष्टीने त्यांनी केलेला तपास चुकीचा होता आणि हे जर त्यांच्या लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी व्यापार करायला लागती, तर ते डिफॉल्टर हे त्यांच्या लक्षात आलं होतं। मग डिफॉल्टर तपास अधिकारी होता तर त्याला ज्यांनी संरक्षण दिलं, ह्या व्यवहारात ज्यांनी मदत केली, हे जे अनेक फुटेज आता आपल्याला हळूहळू लोक आणून देत आहेत आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या हॉटेलमध्ये डील केलं, कोणाबरोबर फोन केले, ह्या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे आणि ह्या तपासामध्ये पब संस्कृतीला जे लोक मदत करतात, जे बिल्डर लोक दिवसा ढवळ्या हत्या करून अनेक प्रकारे त्या बिल्डरांची काल तर मला असं समजलं की इथं आपल्या वार्ताहरच्या अंगावर जाऊन गेला, त्याचा माईक बिक वडला तोडला। म्हणजे इतकी त्यांची ताकद आहे की त्यांना असं वाटतं की पैशापुढे आम्ही ह्या पुणे शहरातल्या सगळ्यांना विकत घेऊ शकतो आणि ही चीड माझी ना अख्ख्या पुणेकरांची चीड आहे आणि ही चीड ही पब संस्कृती जो पण बंद पडत नाही, ह्या पबला ज्या पद्धतीनं पोलीस खात्याकडून संरक्षण दिलं जातं, अनेक पोलीस अधिकारी याच्यामध्ये भागीदार आहेत, पार्टनर आहेत आणि हे सगळे पोलीस अधिकारी हे पब चालवतात आणि यांना प्रचंड पैसा मिळतो। ह्याचा तपास झाला पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये कमिशनरांची गृहमंत्र्यांनी या ठिकाणी बदली करावी। ज्या येरोडा पोलीस ठाण्यामध्ये कथितपणे आरोपीला VIP ट्रीटमेंट मिळाली असा आरोप तुम्ही करता आहात, त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चौकशी नेमण्यात आलेली आहे ACP दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून। या चौकशीमधून काय अपेक्षा व्यक्त करताय? बघा, संजीव ठाकूरांची चौकशी अजून चालू आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांना अटक झाली नाही, ह्याच्यामध्ये तेच होणार आहे। तर पहिला गुन्हा दाखल करावा, नंतर चौकशी करावं, पहिला गुन्हा दाखल करावा नंतर चौकशी करा, हे आमचं मत आहे आणि हा खटला फास्ट ट्रॅकवर घेऊन हा त्या जी 2 मुलं मृत्युमुखी पडले त्यांना न्याय मिळाला पाहिजे। पोलीस असं म्हणतात, पोलीस आयुक्त, की आम्ही नियमानुसार कारवाई आहे ती सगळी करतोय, जे आव्हान देतात त्यांनी खुल्या चर्चेला समोर यावं, आम्ही चर्चा करायला त्यांनी चर्चेला बोलवा, मी जातो त्यांच्याबरोबर आणि त्यांना हे जर समजत नसेल 2-2 व्यापार फाडल्या जातात तर त्यांनी त्यांचाच आरसा बघावं आणि त्यांनी उत्तर द्यावं, त्यांनी बोलवा आपल्याला। मी काय त्यांना पत्र बी द्यायला जाणार नाही, मी ऑनलाईनच देणार आहे, कारण त्यांना त्यांच्या पुढे जायची बी इच्छा नाही आहे। असं जर अधिकारी असेल आणि चुकीचा वागत असेल तर त्यांना काय भेटायचं, तेच डिफॉल्टर आहेत। तुम्ही त्यांच्यावरती थेट आरोप केलाय पैसे घेतल्याचा, नेमकी काय माहिती होती तुमच्याकडे? ह्याच्यामध्ये 2-2 व्यापार फाडले जातात आणि पिझ्झा पार्टी करून जर आरोपी घरी जात असेल तर ह्याची सगळी सोय पोलिसांकडे जाते आणि जर हे त्यांना कळलं की 2-2 व्यापार फाडलेत तर मग पोलीस अधिकारी डिफॉल्टर आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल ते परवाच करायला पाहिजे होता। त्यांनी इतके दिवस थांबतात का? आणि चौकशा कुठल्या करता? पहिलं गुन्हा दाखल करा मग चौकशा करा। चौकशा हा फार्स आहे, पोलिसाला कधी वाचवण्याचं काम करतो, तो त्यावर केस होईल असं वागत नाही। तर पहिला गुन्हा दाखल करायला पाहिजे, नंतर तपास केला पाहिजे। पोलीस आयुक्तांना आज भेटणार आहात का आतमध्ये? मी पोलीस अधिकाऱ्यांना तुमच्याच माध्यमातून भेटणार आहे, मला त्यांना भेटायची इच्छा नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।